ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी करायचे असेल त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहे। तर कॅप राऊंड रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वप्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर ज्याही विद्यार्थ्यांना फार्मसी करायची आहे त्यांना जी लास्ट डेट देण्यात आलेली आहे फॉर्म फिलअपची ती आहे 14/7/2025। तर 14 तारखेपर्यंत विद्यार्थी त्यांचे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करू शकतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकतात। तर सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करावं लागेल। न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर बघू शकता तर यामध्ये तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड, ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा। साइन इनला क्लिक केल्यानंतर आपण आपला जो फॉर्म आहे हा फिलअप करणार आहे। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येणार की तुम्ही MST CET 2025 दिलेली आहे का? तर इथे तुम्हाला यस क्लिक करावं लागेल। यस क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर रोल नंबर आणि जन्मतारीख ही तुम्हाला इथे इन्सर्ट करून तुम्हाला CET मध्ये किती मार्क्स मिळालेले आहे हे आपल्याला इथे शो होणार। आणि यामध्ये बघू शकता यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे की ज्यामध्ये MST CET 2025 चा रोल नंबर मागण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघू शकता की MST CET मध्ये PCM आणि PCB या ग्रुपमधील जर विद्यार्थ्यांनी 2 ग्रुप दिले असेल तर 2 ग्रुपमधून ज्या ग्रुपमध्ये जास्त मार्क्स असेल तो रोल नंबर तुम्ही इन्सर्ट करा अशाबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये जास्त मार्क्स असेल तो ग्रुपचा तुम्ही इथे रोल नंबर इन्सर्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला मिळालेले संपूर्ण पर्सेंटाइल तुमच्यासमोर दिसून पडेल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून तुमचे CETचे मार्क्स चेक करू शकता। तर सर्वप्रथम तुम्हाला चेक करणं आहे आणि त्यानंतर खाली दिलेला चेक बॉक्सला क्लिक करायचा आहे। त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे आपला तो सर्वप्रथम फिलअप करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुमच्यासमोर पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, फक्त तुमचे नाव चेक करा, तुमची जन्मतारीख तुम्हाला कन्फर्म करून घ्यायची आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करा, सर्व ओकेच आहे। जरी ओके नसेल तर तुम्ही त्याला आता एडिट करू शकता। एकदा चेक करून घ्या आणि सर्वात खाली तुम्हाला कॅप्चा टाकून OTP सेंड करायचा आहे। तर OTP सेंड करा। OTP तुमच्या मोबाईलवर येणार आणि तो OTP तुम्हाला तिथे इन्सर्ट करायचा आहे। अशा प्रकारे पहिलं जे रजिस्ट्रेशनचं पेज आहे हे आपल्याला फिलअप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला OTP टाकल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाणार। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या। OTP टाकल्यानंतर बघू शकता तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळाला असेल। हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मेसेजसुद्धा आलेला आहे किंवा तुम्ही नोटसुद्धा करून ठेवू शकता। त्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करा। आता आपला ज्याही ॲप्लिकेशन फॉर्म आहे संपूर्ण स्टेप आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे। तर सर्वप्रथम बघू शकता यामध्ये आपल्याला आले आहेत 2 ऑप्शन। तर 2 ऑप्शन आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे। सर्वप्रथम आहे फिजिकल स्क्रुनिटी, त्यानंतर आहे ई स्क्रुनिटी। फिजिकल स्क्रुनिटीमध्ये विद्यार्थ्याला एक कॉलेज सिलेक्ट करायचं, त्यानंतर डेट सिलेक्ट करायची आणि त्यामध्ये कोणत्या वेळेस तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तो वेळ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर ई स्क्रुनिटीवाले विद्यार्थी फक्त फॉर्म भरतील, त्यांचा फॉर्म ऑनलाईन व्हेरीफाय होऊन जाणार। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे। यामध्ये सर्वात सोपी ई स्क्रुनिटी आहे, परंतु तुम्हाला चेक करत राहावं लागेल की आपला फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे किंवा नाही आणि जर त्रुटी आली तर तुम्हाला त्रुटीसुद्धा पूर्ण करावी लागेल। तेच जर तुम्ही जवळचं कॉलेज सिलेक्ट केलं, फिजिकल स्क्रुनिटी जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला डायरेक्टली कॉलेजला जाणे, हातोहात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे आणि तुमच्या डोळ्यासमोर संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक लेटरसुद्धा मिळणार। त्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी चूज करा असं माझे म्हणणे आहे। तरी जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही ई स्क्रुनिटीसुद्धा घेऊ शकता। फिजिकल स्क्रुनिटीला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करणं आहे, त्यानंतर स्क्रुनिटी सेंटर आणि त्यानंतर डेट अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर सर्वात पहिली स्टेप की तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की इलिजिबिलिटी रिक्वायरमेंटमध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालेलं असेल ते विद्यार्थी 1 नंबरचा ऑप्शन म्हणजे महाराष्ट्र टाईप A सिलेक्ट करतील आणि बाकी जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरून असेल किंवा या व्यतिरिक्त संपूर्ण ऑप्शन म्हणजे यामध्ये संपूर्ण परफॉर्मा दिलेले आहे, यामधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल। तर तुमचं शिक्षण जर महाराष्ट्रामध्ये असेल तर टाईप A सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येणार आहे होम युनिव्हर्सिटी। तर यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन आहे, डोमेसिल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC। यामधून तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचं जेही तुमच्याकडे अवेलेबल आहे। त्यानंतर तुमच्या 10वीचा जिल्हा विचारण्यात आलेला आहे की कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही 10वी केलेली आहे, सेम 12वी कोणत्या जिल्ह्यामधून केलेली आहे,
12वी कोणत्या तालुक्यामधून केलेली आहे, ज्याही तालुक्यामधून तुम्ही केलेली असेल त्या प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण माहिती नमूद करून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये तुमची होम युनिव्हर्सिटी ऑटोमॅटिक येऊन जाणार। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या। त्यानंतर विद्यार्थ्यांना सिलेक्ट करायची आहे त्यांची कास्ट। यामध्ये तुमची जेही कास्ट आहे SC ST OBC VJ ओपन EWS यामधून तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, जेही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नमूद केलेली आहे त्या प्रकारे। तर तुमची कास्ट सिलेक्ट करा। कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ती म्हणजे तुमची पोटजात। जर तुम्ही OBC असाल तर OBC मध्ये कुंदी, माळी, तेली या प्रकारे। तर यामध्ये दिलेल्या संपूर्ण लिस्टमधून तुमची कास्ट चेक करा, कास्ट सर्टिफिकेटवर नमूद केलेली आहे त्या प्रकारे इथे तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्या। अशा प्रकारे तुम्हाला कास्टची इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्यायची आहे। त्यानंतर फिल करून घ्यायची आपल्याला नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। तर ज्याही विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं असेल ते विद्यार्थी अप्लाइड बट नॉट रिसीव्हमध्ये क्लिक करून रिसिप्टची संपूर्ण इन्फॉर्मेशन ॲड करू शकतात, आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी काढलेली आहे अवेलेबल आहे ते विद्यार्थी इथे अवेलेबलला क्लिक करून त्यांची इन्फॉर्मेशन सेव्ह करू शकतात। सेम नॉन क्रिमिलियर आणि व्हॅलिडिटीसाठी सेम टू सेम इन्फॉर्मेशन आहे, बघू शकता। यामध्ये तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ही रिसिप्टची मागण्यात आलेली आहे, जेही रिसिप्ट तुम्हाला मिळालेली आहे त्या रिसिप्टबद्दल। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या। परत एकदा माहिती चेक करा आणि जर सर्व ओके असेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता। त्यानंतर विचारण्यात आले आहे तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन। तर यामध्ये जे विद्यार्थी डिसेबिलिटी असेल ते विद्यार्थी पहिल्या ऑप्शनमध्ये क्लिक करून त्यांचं डिसेबिलिटी ऑप्शन सिलेक्ट करणार। त्यानंतर जेही विद्यार्थी त्यानंतर कोणाचे पॅरेंट जर डिफेन्समधून असाल म्हणजे EX सर्व्हिसमॅन असेल तर ते ऑप्शन सिलेक्ट करतील। त्यानंतर ॲन्युअल इन्कम तुमचं ऑटोमॅटिक तिथे तुम्हाला लिहून आलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की तुम्ही TFWS आहे का, म्हणजे TFWS रिझर्वेशन घ्यायचं आहे का। ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे ते विद्यार्थी TFWS रिझर्वेशन घेऊ शकतात, परंतु त्यांच्याकडे 2025-26चं व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का असाल तर यस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर जे विद्यार्थी मायनॉरिटी आहे ते मायनॉरिटीला यस करतील, आणि ज्यांना मायनॉरिटी घ्यायची नसेल किंवा मायनॉरिटी नसेल ते विद्यार्थी तिथे नो करतील। अशा प्रकारे तुम्हाला या स्क्रीनवर दिलेली संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं आहे। तर TFWS साठी इन्कम सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, असेल तर तुम्ही यस करू शकता, अदरवाईज तिथे नो करू शकता। त्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली आहे तुमची 10वीची इन्फॉर्मेशन, जसे की तुमचे कोणते बोर्ड आहे, पासिंग इयर, 10वीचा रोल नंबर, त्यानंतर 12वीची इन्फॉर्मेशन, बोर्ड, पासिंग इयर, त्यानंतर तुमचा रोल नंबर। अशा प्रकारे इथे संपूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे। त्यानंतर 12वीच्या सर्टिफिकेटवर जसे नाव आहे तुमचे ते नाव इन्सर्ट करायचे आहे। इथे पास सिलेक्ट करा। जे विद्यार्थी 2025 मध्ये पास असेल त्यांना त्यांचा रोल नंबर, त्यानंतर त्यांचे नाव इन्सर्ट केल्यानंतर डायरेक्टली गेट डाटाला क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती येऊन जाणार म्हणजे 12वीची। आणि जे विद्यार्थी ऑलरेडी पास आहे जसे की कोणी 24ला 23ला तर त्यांना संपूर्ण जे मार्क्स आहे हे फिलअप करून घ्यायचे आहे, म्हणजे टाईप करून यामध्ये फिल करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण मार्क्स दिलेले तुमच्या मार्कशीटनुसार फिल करा। त्यानंतर डिप्लोमा केला असेल तर यस करा, अदरवाईज नो करा। आणि यामध्ये मार्क्स लिहिताना मार्कशीटवरचे व्यवस्थित लिहा, कुठेही मिस्टेक होऊ देऊ नका। अशा प्रकारे तुमची 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर विचारण्यात आलेलं आहे तुम्ही नीटची एक्झाम दिलेली आहे का, दिली असेल ते विद्यार्थी यस करतील आणि ज्यांनी दिलेली नाही आहे ते विद्यार्थी नो करणार आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करणार। त्यानंतर टाकायचे आहे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो टाका। त्यानंतर तुमची सिग्नेचर जेही तुम्ही CETच्या फॉर्ममध्ये अपलोड केली त्याचप्रमाणे तुम्हाला इथून ब्राउज करून तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अपलोडच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला तुमची सिग्नेचर आणि फोटो वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर करायचे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड। तर यामध्ये जेवढे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत संपूर्ण डॉक्युमेंट्स कंपल्सरी असणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमची नॅशनॅलिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट आणि MST CET मार्कशीट अशा प्रकारे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये किंवा इमेजमध्ये तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। आणि यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट असणार आहे। यामध्ये जेही तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशनसुद्धा मागू शकतात, ज्यामध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कुठून काढलेली आहे, त्यानंतर ऑथॉरिटी म्हणजे कोणी दिलेली आहे, जसं की सब डिव्हिजनल ऑफिसर
अशा प्रकारे तुम्ही त्यामधून संपूर्ण ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ते फिलअप करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। बघू शकता जे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जसे कोणी दिली, जिल्हा, तालुका म्हणजे कोणत्या तालुक्यामधून काढलेली आहे, संपूर्ण माहिती तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर उपलब्ध करून दिलेली आहे। त्याप्रकारे इथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या। अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म, या फॉर्मला फी नाही आहे। जे विद्यार्थ्यांची कास्ट कन्वर्ट होत असेल, जसं की कोणाकडे व्हॅलिडिटी नाही आहे, ओपनमध्ये जर कास्ट कन्वर्ट झाली तर तुम्हाला 200 रुपयाची फी पेड करायचं काम पडू शकते। अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्मची प्रिंट काढायची आहे। प्रिंट काढा, प्रिंट काढून त्याला डॉक्युमेंट्स लावा। डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला जेही तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटर चूज केलेलं असेल त्या व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुमच्यासमोर तुम्ही भरलेला फॉर्म दिसून पडेल। यामध्ये तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला एकदा परत चेक करून घ्यायची आहे। यामध्ये कुठे जर मिस्टेक असेल तर तुम्ही बॅक जाऊन परत एकदा एडिट करू शकता आणि एकदा जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं की तुम्ही फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची एडिट किंवा काही करू शकत नाही आहे। तर अशा प्रकारे ज्याही विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुनिटी घेतलेली असेल ते विद्यार्थी त्यांच्या टाईमनुसार, जोही त्यांनी टाईम चूज केलेला आहे त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या। ज्यांनी ई स्क्रुनिटी घेतली असेल त्यांनी व्हेरिफिकेशन होईपर्यंत फॉर्ममध्ये लॉग इन करून चेक करत राहा की तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे किंवा नाही आहे। आणि या प्रकारे तुम्ही तुमचे फार्मसी ॲडमिशन 2025-26चे फॉर्म भरू शकता। कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि फार्मसीबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।